नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 2 इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री हा सुरू केलेला आहे, बरोबर की नाही? पहा, आणि या चॅप्टरमध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण अनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन, त्याची इम्पॉर्टन्स, नंतर अनालिसिस आणि केमिकल मेथड्स ऑफ अनालिसिस हे पॉईंट एक्सप्लेन केलेले आहेत. आज आपण घेणार आहोत या चॅप्टरचा नेक्स्ट पॉईंट. त्याचं नाव आहे मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स. मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स. तर याच्यामध्ये पुढे म्हणायचं सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन किंवा त्याला दुसरा शब्द आहे एक्सपोनेन्शियल नोटेशन. आता हे एक्सपोनेन्शियल नोटेशन किंवा सायंटिफिक नोटेशन आपण कशासाठी वापरतो? तर ज्या काही फिगर्स आहेत, नंबर्स आहेत, संख्या आहेत, तर या संख्या काही खूप मोठ्या प्रमाणात असतात, काही खूप अगदी लहान प्रमाणात असतात. मग या मोठ्या प्रमाणातल्या संख्या किंवा अगदीच लहान असलेल्या संख्या ह्या आपल्याला सर्वच संख्या पूर्णपणे लिहिणं सहजपणे शक्य होत नाही, आणि म्हणून आपण काय वापरतो? सायंटिफिक नोटेशन किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन. पहा, आता मी असं म्हटलं, फॉर एक्झाम्पल ॲव्होगॅड्रो नंबर काय तो 6.022 × 10⁻23, बरोबर की नाही? पहा, परंतु हा नंबर ऍक्च्युली कसा आहे तर पहा 10⁻23 म्हणजे याच्यावर पहा, आता 0 किती असतील? पहा 602, बरोबर की नाही? पहा, आता आपण इकडे 0 घे झाला, बरोबर की नाही? पहा, म्हणजे या संख्येवर पहा बरं का, या इथून आपण पॉईंट शिफ्ट केला, काढून टाकला का एवढे याच्यावर 0 येतात. किती 0 आहेत पहा. एवढी मोठी संख्या लिहिणं आपल्याला शक्य आहे का प्रत्येक वेळेस? बरोबर की नाही? म्हणून आपण ही संख्या काय करतो का या नोटेशन मध्ये लिहितोय. का हे नोटेशन म्हणजे काय? पहा, इथं 10च्या पॉवर मध्ये लिहिलेली संख्या. कशी लिहिलेली? 10च्या घातांकाच्या स्वरूपात. मग इथं जो पार्ट आहे त्याची जी पॉवर आहे तर त्याला काय म्हणायचं? एक्सपोनंट. काय म्हणायचं याला? एक्सपोनंट, बरोबर? हा एक्सपोनंट कसा असेल तर इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, बरोबर की नाही? हा एक्सपोनंट कसा असेल? पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. तो कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह तुम्हाला सांगेलच मी, बरोबर की नाही? पहा, आता ही खूप मोठी संख्या आहे. कशी लिहिली आपण? ही 10च्या पॉवरच्या स्वरूपात. आणि अशी खूप मोठी संख्या आपल्याला 10च्या पॉवरच्या स्वरूपात लिहिता येण्यासाठी आपण जे नोटेशन वापरतो त्याला काय म्हणायचं? एक्सपोनेन्शियल नोटेशन, बरोबर की? अजून एखादं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल मास ऑफ हायड्रोजन ॲटम किती? 1.66 × 10⁻24 ग्रॅम एवढा आहे. हेच कसं लिहिणार आपण? हा, तर 16600 किती 0 दिलेत आपण याच्यावर? तर पुढं 23 0 दिलेले. पहा, 10ची पॉवर किती? इथं -24, बरोबर की नाही? पहा किती 0 दिलेले. पहा, हे एवढे 0 आणि ही संख्या कुठे लिहिणार आपण? इकडं. तर 166 या पद्धतीने, बरोबर की नाही? पहा, म्हणजे ही एवढी संख्या लहान. पहा 0 पॉईंट याप्रमाणे एवढी संख्या ही लहान आहे, बरोबर की नाही? पहा, मग ही एवढी संख्या, लहान संख्या आपल्याला लिहिता येणं शक्य आहे का? ही या स्वरूपात नाही, म्हणून आपण ती कोणत्या प्रकारे लिहिली? तर याप्रमाणे लिहिली. मग इथं पण हा 10ची पॉवर ही काय? तर इट इज एक्सपोनंट, बरोबर की नाही? इथं तो निगेटिव्ह आहे का? तर पॉईंट नंतर आपण इथे 0 दिलेले. किती 0 दिलेले? पहा 3, 6, 9, 12, 15, 18, 21 आणि 2, 23 0 दिलेले, बरोबर की नाही? पहा, म्हणजे एखादी खूप लहान संख्या किंवा खूप मोठी संख्या लिहिण्यासाठी आपण जे नोटेशन वापरतो तर त्याला काय म्हणायचं? सायंटिफिक नोटेशन, बरोबर की नाही? पहा, किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन. मग आता हे एक्सपोनेन्शियल नोटेशन कसं लिहायचं नेमकं? आता ह्या मी तर 10च्या ज्या पॉवर दाखवलेल्या आहेत ह्या कशा येतात नेमक्या? तर त्या मी तुम्हाला अगदी सहजपणे एक्सप्लेन करून सांगतो. पहा, आता आपण पुढे आपण असं म्हणूया, त्याचे एक्झाम्पल्स घेऊया. फॉर एक्झाम्पल मी आता असं म्हटलं का 10 आहे. हाच कसा लिहितो आपण?
तर 1 × 10⁻⁴ म्हणजेच किती आला हा 10⁻⁴ 10⁻⁴ त्याचा घातांक 1 म्हणजे त्याचा एक वेळा गुणाकार बरोबर की नाही पहा मी आता असं म्हटलं 100 आहे बरोबर की नाही पहा 100 कसं लिहिणार आपण हे तर 1 × 10⁻², म्हणजेच काय 10⁻². पहा एक एक शून्य वाढवत चालू ना नंतर मी असं लिहिलं 1000 काय 1 × 10⁻³ 10चा किती वेळा गुणाकार 3 वेळा गुणाकार 10⁻³ त्याच्यानंतर पहा 10,000 काय 1 × 10⁻⁴ म्हणजेच काय 10⁻⁴ यांचा अर्थ एकच आहे बरं का दोघांचा सर्वांचा अर्थ काय एकच आहे बरोबर की नाही पहा त्याच्यानंतर असं म्हटलं हे काय ना किती झिरो आहेत 1 2 3 4 5 10⁻⁵ 10⁻⁵ एकावर 5 शून्य बरोबर की नाही पहा आता म्हणजे थोडक्यात काय जेवढे नंबर ऑफ झिरो आहेत तेवढे आपण काय केलं 10⁻⁴ वाढवत गेलोय पहा पण आता मी तुम्हाला याचे एक्झाम्पल सांगतो सपोज आता एखादी फिगर आहे एक संख्या आहे बरोबर की नाही पहा मी आता असं म्हटलं का 62 बरोबर याला 10च्या पॉवर मध्ये एक्सप्रेस करायचं आपल्याला कसं करणार पहा 62 तर हे 62 जो आहे मॅथ्स आहे जसं आहे तसंच लिहिलं आता या संख्येला आपण पॉइंट देऊया की जेणेकरून याची व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे काय झाली पाहिजे याची व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे मग कुठं पॉइंट दिला तर व्हॅल्यू बदलणार नाही इथं काय झाले 6.0 बरोबर पहा आता काय केलं आपण का हा जो डेसिमल पॉइंट आहे इथे शिफ्ट केला पहा बरं का डेसिमल पॉइंट कुठे शिफ्ट केला या ठिकाणी काय येणार ही संख्या 6.2 × 10⁻⁴ बरोबर की नाही पहा 6.2 ला जर समजा 10 ने आपण मल्टिप्लाय केलं 10 ने किती येणार 62 येणार का बरोबर पहा त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल घेतलं मी आता असं म्हटलं 789 पहा आता या संख्येला आपण काय करूया पॉइंट देऊन घ्यायचा 789.0 म्हटलं बरोबर काय या दोघांमध्ये काय बदल आहे का नाही बरोबर पहा मग आता ही संख्या आपण कशी लिहिणार 10च्या पॉवर मध्ये हा डेसिमल पॉइंट काय करायचा शिफ्ट करायचा आहे पहा कुठं या ठिकाणी किती आला 7.89 पहा बरं का आता डेसिमल पॉइंट किती शिफ्ट केला आपण 1 आणि 2 पॉइंट नाही 2 घराने बरोबर की नाही पहा म्हणजे काय येणार आहे तर 7.89 × 10⁻², बरोबर की म्हणजे 10ची पॉवर किती लिहिली 2 का लिहिली तर डेसिमल पॉइंट 2 ने काय केलंय शिफ्ट केलेलं आहे लेफ्ट साइडला शिफ्ट करतोय बरं का आपण पॉइंटच्या लेफ्ट साइडला द्यायला घ्या कुठे शिफ्ट करतोय पॉइंटच्या लेफ्ट साइडला पहा मी आता असं म्हटलं 1 2 3 4 बरोबर की आता हे आपण एक्झाम्पल घेतलं बरोबर याला आपण पॉइंट देऊन घेऊया की जेणेकरून त्याची व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे पहा इथं आपण पॉइंट दिला बरोबर दोन्ही सारखेच आहेत ना आता काय करायचं डेसिमल पॉइंट आपण शिफ्ट करूया कुठे शिफ्ट करायचं युनिट प्लेसला इथे एकक स्थानी इथे शिफ्ट केलं बरोबर की किती आले संख्या 1.234 पहा डेसिमल पॉइंट कितीने शिफ्ट केलाय 1 2 3 3 प्लेसने शिफ्ट केलाय लेफ्ट कडे डावीकडे काय झाले × 10⁻³ पहा पुढचं एक्झाम्पल मी असं घेतलं सपोज पहा 2 4 5 6 7 8 पहा या संख्येला आपण पॉइंट देऊन घेतला 2 4 5 6 7 8 बरोबर की नाही 0.0 असं म्हटलं दोघांमध्ये काय बदल आहे नाही बरोबर पहा मग आता या संख्येला आपल्याला हा डेसिमल पॉइंट आहे ना इथे युनिट प्लेसला एकक स्थानी शिफ्ट करायचा बरोबर शिफ्ट करताना काय लक्षात ठेवायचं पहा 2.4567 बरोबर आता किती घर शिफ्ट केलंय पहा किती प्लेसेस शिफ्ट केले 1 2 3 4 5 म्हणून काय म्हटले 10⁻⁵ आता इथे 10⁻⁵ पहा काय झाली वाढत गेली परंतु ही कशानुसार आपल्याला वाढताना दिसते इथे डेसिमल पॉइंट एकच प्लेसने शिफ्ट केला इथं पहा एकच प्लेसने शिफ्ट केला इथं मात्र डेसिमल पॉइंट 2 प्लेसने शिफ्ट केला इथे डेसिमल पॉइंट 3 प्लेसने शिफ्ट केला इथे डेसिमल पॉइंट 5 प्लेसने शिफ्ट केला पॉवर काय झाली वाढत चालली बरोबर का डेसिमल पॉइंट कुठे शिफ्ट करतोय पॉइंटच्या कोणत्या दिशेला शिफ्ट करतोय ते लक्षात ठेवायचं पॉइंटच्या लेफ्ट साइडला पॉवर का डेसिमल पॉइंट कुठे शिफ्ट करतोय पॉइंटच्या लेफ्ट साइडला 10ची पॉवर काय होत जाते वाढत जाते बरोबर की नाही पहा म्हणजे आपल्याला इथे जनरल स्टेटमेंट काय सांगता येईल तर पॉवर का इथं पण
तेच आहे. इफ डेसिमल पॉईंट इज शिफ्टेड टू लेफ्ट हँड साइड, पहा का डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट झालाय, लेफ्ट साइडला. पहा देन पॉवर ऑफ 10 इज इन्क्रीजेस. बरोबर की नाही? पहा काय म्हटलंय, इफ स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, इफ डेसिमल पॉइंट शिफ्टेड, हा पॉइंट शब्द, डेसिमल पॉइंट इज शिफ्टेड, कुठे शिफ्ट झालाय, ऍट लेफ्ट साइड, देन पॉवर ऑफ 10 म्हणजे काय, 10ची पॉवर, 10चा घात इन्क्रीजेस. ती कशी इन्क्रीज होते, डेसिमल पॉइंट एक प्लेस ते शिफ्ट झाला, 1 ने वाढला, 2 प्लेस ते शिफ्ट झाला, 2 येणार, 3 प्लेस ते शिफ्ट झाला, 3 येणार, 4 प्लेस ते शिफ्ट झाला, 4 येणार, 5 प्लेस ते शिफ्ट झाला, 5 येणार. पॉवर काय होते, इन्क्रीज होत जाते. कुठं, डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला शिफ्ट झाले तर. बरोबर. पहा म्हणजे आता हे एक्झाम्पल्स तुम्ही असे लक्षात ठेवायचे. एखादी फिगर आपल्याला 10च्या पॉवर मध्ये कशी लिहिता येईल, तर आपल्याला हे टेक्निक लक्षात ठेवायचे. पहा आणि इथं सांगितलेलं स्टेटमेंट जरा थोडं लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्हाला बराचसा भाग लक्षात आला असेल. आपण पहिला बेस सांगितलंय, त्याच्यावरून आपण हे एक्झाम्पल एक्सप्लेन केले. बरोबर. डेसिमल पॉईंट फक्त कुठे शिफ्ट होतोय ते पाहायचं. काय केलंय, काय प्रत्येक संख्येला मी काय केलंय, पॉईंट देऊन घेतलेला आहे. पहा पॉईंट अशा ठिकाणी दिलाय का, हे दिलेले एक्झाम्पल आणि हे पॉईंट दिलेली व्हॅल्यू दोन्ही काय झालं पाहिजे, चेंज नाही झाल्या पाहिजे, दोघांच्या व्हॅल्यू चेंज नाही झाल्या पाहिजे. 62 आणि 62.0 सेम आहे. 789 आणि 789.0 बरोबर का. पुन्हा त्याच्या 1234 आणि 1234.0 सेम आहेत व्हॅल्यू. नंतर 245678 245678.0 दोन्ही सेम आहेत. बरोबर का. पॉईंट दिल्यानंतर डेसिमल पॉईंट काय करायचा, आपण तो शिफ्ट करत जायचा. बरोबर का. पहा आता इथं 1 ने शिफ्ट केला तर 10ची पॉवर 1 कसा येणार, 2 ने शिफ्ट केला 10ची पॉवर 2, 3 ने शिफ्ट केला 10ची पॉवर 3. बरोबर का. व्हॉट एव्हर इट मे बी. पहा म्हणजे एखादी फिगर आपल्याला ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कशी लिहायची, तर ते तुमच्या लक्षात आलं असेल. हे 1 2 3 5 ह्या 10च्या ज्या पॉवर आहेत याला काय म्हणतो आपण, एक्सपोनंट. काय म्हणतो आपण त्याला, एक्सपोनंट. बरोबर. पहा आता ह्या झाल्या थोडक्यात. पहा हे त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले. आता आपण याच्यातच पुढचा भाग घेणार आहोत की 10ची पॉवर आपण काय म्हटलं होतं, मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं, एक्सपोनंट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आता आपण पाहिलेल्या सर्वच ठिकाणी एक्सपोनंट कसा होता, पॉझिटिव्ह होता, परंतु तो निगेटिव्ह पण असू शकेल. बरोबर का. पहा मग आपण त्याचे एक्झाम्पल्स घेऊया. पहा आता सपोज मी असं म्हटलं का 0.1 ही एक संख्या आहे, हीच आपण कशी लिहितो रे, 0.1 म्हणजे काय, तर इट इज 1/10, 110. बरोबर की नाही. म्हणजेच कसं लिहितो आपण हे 1 × 10. पहा 10चा घातांक पॉवर किती इथं 1. पहा वर आले तर काय होणार आहे, -1. म्हणजेच आपण हे कसं लिहितो 10⁻⁻1. पहा म्हणजे 0.1 म्हणजेच किती, 10⁻⁻1. हे लक्षात ठेवायचं आपण. बरोबर की नाही. पहा त्याच्यानंतर आपण असं म्हटलं, पहा 1.01 म्हणजेच काय, तर 1/100. पहा बरं का, लक्षात येईल तुम्हाला या पद्धतीने सांगत गेलं किती, हे 1/100 आहे. बरोबर की नाही. पहा 1/100 म्हणजे किती, तर 1/10⁻². 100 म्हणजे किती, 10⁻². 10 गुणिले 10. बरोबर, 10 गुणिले 10. काय येणार ही पॉवर वर आले तर 1 × 10⁻² म्हणजे काय आला हा 10⁻². पहा याचा आणि याचा अर्थ सेम. पहा मी आता असं म्हटलं 0.001 म्हणजेच किती आले, 1/1000. बरोबर की म्हणजेच काय उत्तर 1/10⁻³ 1000 म्हणजे किती, 10⁻³ ही पॉवर वर गेली. पुन्हा इथं 1 × काय म्हणणार 10⁻³ म्हणजेच काय झालं हे, तर 10⁻³ पहा त्याच्यानंतर आता आपण असं म्हटलं 0.0001 काय आले 1/10,000. पहा 10,000 म्हणजेच काय, तर 1/10⁻⁴. बरोबर की नाही. पहा एकावर 4 शून्य, 10⁻⁴. 10⁻⁴ वर आला काय झालं हे 10⁻⁻4 म्हणजेच काय आली संख्या 10⁻⁻4. म्हणजे पहा ही संख्या सेम आहे. बरोबर. पहा हे सेम आहे. लक्षात येते याचा अर्थ. त्याच्यानंतर आपण असं म्हटलं अजून मी का 0.00001 म्हणजे काय आले 1/12345. बरोबर का 1,00,000. काय आले 1/10⁻⁵. बरोबर. 10ची पॉवर काय झाली, वाढत चालली. काय होणार आहे 1 × 10⁻⁻5 म्हणजे काय आला 10⁻⁻5. आता इथे एक्सपोनंट कसा आहे, निगेटिव्ह आहे. एक्सपोनंट कसा आहे,
निगेटिव्ह आहे. एक्सपोनंट निगेटिव्ह म्हणजे सर्व संख्या काय आहे या फ्रॅक्शन मध्ये आहे. थोडक्यात काय आहे, एक पेक्षा लहान आहे त्या सर्व संख्या, काय एक पेक्षा लहान आहे, बरोबर की नाही. एक पेक्षा काय त्या सर्व संख्या लहान आहेत, बरोबर. पहा आता आपण याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो. पहा सपोज आता आपल्याला असं यायचंय, पहा 0.22. पहा बरं का, आता काय करायचं या संख्येला, इथं ऑलरेडी याला पॉईंट दिसतोय आपल्याला, डेसिमल पॉईंट अगोदरच्या संख्येमध्ये दिसत नव्हता, आपण तो देत होतो. आता काय आपल्याला द्यायची गरज आहे का, नाही, बरोबर की नाही. पहा मग आता आपण काय केलं का, पहा हा जो डेसिमल पॉईंट आहे मी इकडे शिफ्ट केला. आता डेसिमल पॉईंट पहा बरं का कुठे शिफ्ट करतोय, तर राईट साईडला शिफ्ट करतोय. पहा बरं का, राईट साईडला, मग अशी लेफ्ट साईडला शिफ्ट करायचं. पहा काय होणार ही संख्या 2.2, बरोबर की नाही. 2.2 इंटू एकच घराने शिफ्ट केलं, काय येणार 10⁻⁻1, बरोबर. पहा त्याच्यानंतर मी असं म्हटलं 0.069, काय नाही तर हा डेसिमल पॉईंट जो आहे पहा तो आपण या ठिकाणी शिफ्ट करूया, लेफ्ट साईडला 2 घरं. पहा काय आहे 6.9, पहा इंटू 10 ची पॉवर, पहा किती घ्यायची, आता कुठे शिफ्ट केलं डेसिमल पॉईंट, राईट साईडला. 10 ची पॉवर काय झाली -2. -2 का बरं, 2 घरं शिफ्ट केले म्हणून. पहा इथे 1 आणि हे 2, इथे का लक्षात 6.9 झाला, 10 ची पॉवर -2, बरोबर. पहा मी आता असं म्हटलं, पुढचं एक्झाम्पल 0.00879 असं म्हटलं. आता हा डेसिमल पॉईंट जो आहे कुठे शिफ्ट केला आपण, या ठिकाणी शिफ्ट केला. पहा कुठं, या ठिकाणी, बरोबर. पहा काय येणार हे 8.79. आता तुमच्या काय लक्षात येते, पहा डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट केलाय, लेफ्ट साईडला, सॉरी राईट साईडला, बरोबर. पहा कितीने शिफ्ट केलाय, 1 2 3 3 प्लेसने शिफ्ट केलाय, बरोबर की नाही. काय येणार इंटू 10⁻³ त्याच्यानंतर मी असं म्हटलं अजून एखादं एक्झाम्पल 0.000123 असं एक एक्झाम्पल आहे. आता हा जो डेसिमल पॉईंट आहे कुठे शिफ्ट केला आपण, या बाजूला शिफ्ट केला, राईट साईडला. कितीने शिफ्ट केलाय, किती युनिट प्लेस नाही, पहा किती घरांनी, 1 2 3 4, किती प्लेसने शिफ्ट केलाय, 4, बरोबर की. पहा काय 1.234 इंटू 10 ची पॉवर काय घ्यायची -4, बरोबर. पहा थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल का, जेव्हा डेसिमल पॉईंट आपण कुठे शिफ्ट करतो, राईट साईडला, तेव्हा 10 ची पॉवर काय होती, किती वाढते का कमी होते, मायनस साईन आहे बघा, काय हे मायनस साईन आहे. 10 ची पॉवर पहा इथं -1 ची -2 झाली, बरोबर. नंतर -2 नंतर -3 -4, 10 ची पॉवर काय झालेली, कमी कमी होत जाते बरं का, कमी कमी होत जाते 10 ची पॉवर. तुम्ही मला इथे 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे वाढत जाते, परंतु तसं नाही, काय साईन मायनस आहे, त्याचं साईन काय मायनस आहे, म्हणजे 10 ची पॉवर काय होत जाते, ती डिक्रीज होत जाते एक एक. पहा थोडक्यात काय, तर डेसिमल पॉईंट राईट साईडला एक प्लेस शिफ्ट केला, काय केला, एक प्लेस, पॉवर 10 ची 1 ने कमी होणार. 2 प्लेस शिफ्ट केला, 2 ने कमी होणार. 3 प्लेस शिफ्ट केला -3 येणार. 4 प्लेस शिफ्ट केला -4 येणार, बरोबर की. पहा म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, डेसिमल पॉईंट पहा बघा, इफ डेसिमल पॉईंट शिफ्टेड टू राईट, हा शिफ्टेड टू राईट, राईट साइड, then what happen, power of 10, then power of 10 decreases. लक्षात ठेवायचं, काय कुठे शिफ्ट केला, राईटला शिफ्ट केला, 10 ची पॉवर काय होते डिक्रीज, आणि लेफ्टला शिफ्ट केला पॉवर काय होते इनक्रीज, बरोबर की नाही. लक्षात ठेवायचं हे. पहा आता आपण याच्यावर काही एक्झाम्पल्स घेणार आहोत, बरोबर की नाही. पहा मग आता एक्सपोनेन्शियल नोटेशन तुमच्या लक्षात आलं असेल का, अशा ह्या ज्या मोठमोठ्या संख्या आहेत, बरोबर की नाही, तर ह्या 10च्या पॉवर मध्ये लिहिणं त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्या एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये लिहिणं, बरोबर की नाही. पहा आता आपण त्याच्यावर काही वेगळे ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम्स घेऊया याच्यामध्ये, पहा या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, बरोबर. आता
असं म्हटलं पहा, इथं आपण काय म्हणूया, क्वेश्चन फॉर एक्झाम्पल काय म्हणायचं, परफॉर्म दी फॉलोइंग ऑपरेशन, परफॉर्म किंवा सिम्प्लिफाय दी फॉलोइंग असं म्हणायचं, सिम्प्लिफाय दी फॉलोइंग एक्झाम्पल्स. आता पहिले एक्झाम्पल आपण असं घेतलं पहा, मी असं म्हटलं 1.5 इंटू 10⁻², प्लस काय म्हटलं मी का 2.5 इंटू 10⁻³ पहा, हे एक्झाम्पल आहे. बरोबर. काय करायला सांगितलं आपल्याला, इथं ऍडिशन करायला सांगितले. काय करायचं आपल्याला, ऍडिशन. आता बरेच मुलं काय चूक करतात, हे ऍडिशन करत असताना, बेरीज करत असताना, का 10ची जी पॉवर आहे ना ती खातात त्यांची बेरीज करून टाकतात. तसं करायचं नाही. जेव्हा आपण हे ऍडिशन करतो तेव्हा काय लक्षात ठेवायचं, का इथं या दोनच्या संख्येत पहा, ही पहिली फिगर आणि ही दुसरी फिगर, या दोघांच्या ज्या 10च्या ज्या पॉवर आहेत ना ह्या काय करायच्या, सारख्या करून घ्यायच्या आणि मगच ऍडिशन करायची. काय करायचं, दोघांच्या पॉवर सारख्या करायच्या आणि मग ऍडिशन करायची. पहा, आता सारख्या करायच्या म्हणजे नेमकं काय करायचं, इथे 10ची पॉवर 2 आहे, इथे 10ची पॉवर 3 आहे. एकतर हे 10ची पॉवर 3 करा किंवा इथे 10ची पॉवर 2 करा, काही फरक पडणार नाही. बरोबर नाही. पहा, आपण काय करूया, इथे 10ची पॉवर 2 करूया. पहा, आता हेच एक्झाम्पल आपल्याला कसं लिहिता येईल, 1.5 इंटू 10⁻², याच्या पॉवर मध्ये काय बदल नाही करायचा, प्लस. पहा, आता डेसिमल पॉईंट पहा, आपल्याला पॉवर काय करायची आहे, 3ची 2 करायची आहे ना. काय करायची, 3ची 2 करायची पॉवर, 3 आहे 2 करायची म्हणजे पॉवर काय करायची, 10ची डिक्रीज करायची, 1 ने डिक्रीज करायची. बरोबर का नाही, किती ने डिक्रीज करायची, 1 ने. मग पॉवर डिक्रीज करायची म्हणजे डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट करावा लागेल आपल्याला, पहा पॉवर आता आपल्याला काय करायची आहे, डिक्रीज करायची आहे. डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट करणार, पहा तर आपल्याला हा जो डेसिमल पॉईंट आहे कुठे शिफ्ट करावा लागेल, लेफ्ट का राईट. तर हे आपल्याला कसं लिहिता येईल, पहा सपोज हा पॉवर पॉईंट मी इथे शिफ्ट केला, काय येईल, 0.25 इंटू 10⁻², किती येईल, 2. म्हणजे काय केलं आपण थोडक्यात, तर या संख्येला काय केलं आपण, ही संख्या आपल्याला कशी लिहिता येईल, पहा 2.5 इंटू 10⁻² इंटू 10⁻1, बरोबर की नाही. आणि ह्या 10⁻1 याला आपण मल्टिप्लाय करूया. पहा हा पॉईंट इकडे नाही, पहा कुठे येणार हा पॉईंट, इकडे. या 10⁻1 ने आपण काय केलं, याला मल्टिप्लाय केलं. बरोबर की नाही. असं आहे ना, ही संख्या कशी आहे, या प्रमाणात आहे. पहा किती येणार, 25 इंटू 10⁻², 25 इंटू 10⁻². पहा म्हणजे डेसिमल पॉईंट आपण कुठे शिफ्ट केलाय, पहा इथं होता तो. बरोबर की नाही. तो आपण कुठे शिफ्ट केलाय, या बाजूला. कोणत्या साईडला शिफ्ट केला तो, राईट साईडला. बरोबर का, राईट साईडला शिफ्ट केला, पॉवर काय झाली, कमी झाली. बरोबर का, कुठं शिफ्ट केला आपण, राईट साईडला, पॉवर काय झाली, कमी झाली. पहा डेसिमल पॉईंट पहा कुठं, राईट साईडला शिफ्ट केला, पॉवर काय होते, डिक्रीज. हे लक्षात ठेवा. डेसिमल पॉईंट लेफ्ट साईडला शिफ्ट केला, पॉवर काय होते, इन्क्रीज. टेनची पॉवर काय होते, इन्क्रीज होते. पॉवर का, ते लक्षात ठेवलं म्हणजे व्यवस्थित येईल. पहा मग आता हे ऍडिशन करताना काय करणार आपण, पुन्हा 1.5 इंटू 10⁻², बरोबर की नाही. पहा हे ऍडिशन आहे दोघांचं, आपण एका ब्रॅकेट मध्ये घेऊ दोघांना. 25 इंटू काय आला हा 10⁻², काय घेतला हा कॉमन, बरोबर की नाही. आणि मग याची ऍडिशन करायची, किती येणार आहे, 25 आणि 26.5 इंटू 10⁻², असं लिहिता येईल. किंवा पहा का, हा जो डेसिमल पॉईंट आहे आपल्याला इकडे पण शिफ्ट करता येऊ शकेल. बरोबर की नाही, कुठं, या बाजूला. बरोबर. पहा आता या बाजूला शिफ्ट केला म्हणजे कुठे शिफ्ट केला आपण तो, आता पहा आपण कुठे शिफ्ट केलाय तो, लेफ्ट साईडला. पॉवर काय करायची, इन्क्रीज करायची. पॉवर काय करायची, इन्क्रीज. पहा म्हणजे 2.65 पॉवर का, एकने शिफ्ट केला म्हणून काय येणार, 10⁻³ बरोबर की नाही. पहा म्हणजे आन्सर आपलं हे पण बरोबर आहे किंवा हे पण बरोबर आहे. परंतु शक्यतो काय लक्षात ठेवायचं, हा डेसिमल पॉईंट कुठं असला पाहिजे, युनिट प्लेसला, एकक स्थानी इथं असावा. बरोबर की नाही. पहा म्हणजे आपल्या आन्सर काय तर शक्यतो ते बिनचूक मिळतं आपल्याला. बरोबर. पहा म्हणजे आपण हे एक एक्झाम्पल पाहिलं आपण ऍडिशनचं. दुसरा एक्झाम्पल घेऊया, त्याच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन वगैरे पाहूया.
बरोबर. पहा दुसऱ्या आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल इथे नंबर 2 म्हणूया. पहा 2.5 into 10 raised to 3 minus 1.5 into 10 raised to 2. बरोबर. पहा आता काय करायची, काय इथं सर्वात अगोदर पहा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल आणि जेव्हा 10च्या पॉवर सारख्या नसतील तेव्हा आपल्याला काय करायचं, त्या इक्वल करायचं. जेव्हा सारख्या आहे तेव्हा काहीच अडचण येत नाही. आपल्या अडचण कधी येते, जेव्हा 10च्या पॉवर सारख्या नसतील तेव्हा. बरोबर. पहा मग आता आपण काय करूया, का 10ची पॉवर आपण सारखी करून घेऊया. पहा इथं 3 आहे, इथं 2 आहे. पहा आपण इथं काय करूया, 2 करून घेऊया. आता याची 10ची पॉवर 2 करायची म्हणजे काय करायची, पॉवर डिक्रीज करायची. पॉवर काय करायची, इथं डिक्रीज करायची. म्हणजे डेसिमल पॉईंट कुठं सारखवायचा, राईट साईडला. पहा म्हणजे आपल्याला हे कसं लिहिता येईल, 25. पहा इथं लिहिले पॉवर काय करायची आपल्याला, 3ची 2 करायची ना. म्हणजे काय करणार आपण, पहा 3ची पॉवर 2 करणार म्हणजे काय होणार आहे, पॉवर डिक्रीज होणार आहे. कितीने डिक्रीज करायची आहे, 1ने. बरोबर का. म्हणजे डेसिमल पॉईंट आपल्याला काय करायचा आहे, तर तो राईट साईडला म्हणजे कुठं, पहा या बाजूला शिफ्ट करायचा. बरोबर की नाही, 1ने शिफ्ट करायचा. पहा मग 25 into 10 raised to 2. बरोबर की नाही, मायनस काय झालं 1.5 into 10 raised to 2. बरोबर की नाही. पहा काय झाले, 25 मायनस 1.5 into 10 raised to -2. आणि आता ही वजाबाकी आपण समजा केली, किती आली आहे, सपोज दॅट इट इज 23.5 into 10 raised to 2. बरोबर की नाही. किंवा आता हाच पॉईंट आपण काय केला, इकडे शिफ्ट केला. काय येणार आहे 2.35. आता 10ची पॉवर किती द्यायची, डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट केला आपण, लेफ्ट साईडला. कुठे शिफ्ट केलाय, लेफ्ट साईडला. पॉवर काय करायची, इन्क्रीज करायची. लेफ्ट साईडला शिफ्ट केलाय, पॉवर काय केली, इन्क्रीज 10 raised to 3. हे काय आलं कसं, आन्सर. म्हणजे या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या. काय, राईट साईडला डेसिमल पॉईंट शिफ्ट केला, पॉवर डिक्रीजेस. लेफ्ट साईडला शिफ्ट केला, पॉवर इन्क्रीजेस. बरोबर का नाही. कोणाची पॉवर, 10ची पॉवर. बरोबर. आता आपण याही पुढे आपण वेगळे आपल्याला एक्झाम्पल्स घेता येतील भरपूर. आता मी असं म्हटलं, सपोज दॅट एक्झाम्पल नंबर 3. आता आपल्याला काय करायचं, गुणाकार करायचा. बरोबर. आता आपण असं म्हणूया 4.5 into 10 raised to -4 इंटू पॉवर का, प्रॉडक्ट इथे इंटू काय म्हटलं पुन्हा, तर 2.0 into 10 raised to -3. बरोबर काय, हे 2.0 म्हणजे 2 लिहिला तरी चालतो. बरोबर. आता काय इथं, तर प्रॉडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर की नाही. पहा आता प्रॉडक्ट मध्ये आपल्याला इथं 10ची पॉवर शिफ्ट करण्याची आवश्यकता नसते, 10ची पॉवर आपल्याला बदलण्याची आवश्यकता नसते. का, तर गुणाकार, पहा आपण घातांकाचे नियम पाहिले. काय, गुणाकार असेल तर पाया समान असेल दोन्ही घातांक. पहा काय, इथे बेस कसा आहे, इक्वल आहे 10च्या पॉवर. इथे बेस 10 आहे, इथं पण 10 आहे. बरोबर काय. पाया समान असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते. बरोबर की नाही. पहा मग इथं आपल्याला इथं पॉवर इक्वल करण्याची आवश्यकता नाही. आता हे प्रॉडक्ट कसं करणार आपण, पहा तर असं म्हणायचं 4.5 into 2. बरोबर. पहा ही एक फिगर, एक फिगर. बरोबर. इंटू काय म्हणणार, 10 raised to काय इथं -4. बरोबर. पहा घातांकाची बेरीज करायची +3. बरोबर. कसं लिहिलं लक्षात आलं नाही, काय -4 प्लस -3. बरोबर. पहा हेच काय येणार आहे, आता दोघांचा गुणाकार, तर हे 9 into 10 raised to काय होणार आहे, 4 आणि 3 7 -7. हे काय आलं आपलं त्याचं आन्सर. बरोबर की नाही. पहा म्हणजे काय केलं आपण इथं, का जेव्हा प्रॉडक्ट आहे तर तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला जो एक्सपोनंट आहे, बरोबर की नाही, तर हा इक्वल करण्याची आवश्यकता नसते. हा एक्सपोनंट जो आहे ना, इक्वल करण्याची आवश्यकता नसते. एक्सपोनंट इक्वल सारखा कधी करायचा, तर जेव्हा ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तेव्हाच काय करायचं, करतो आपण एक्सपोनंट इक्वल करतो. बरोबर की नाही. पहा म्हणजे या प्रकारचे एक्झाम्पल्स जे आहेत तर हे तुम्हाला
आपल्याला पुढे हे सिम्प्लिफिकेशन वारंवार येत जाणार आहे अशा प्रकारचं, बरोबर की नाही. 10च्या पॉवरमध्ये असेल, मग ती पॉवर मायनस असेल किंवा प्लस असेल, त्यांची जी पॉवर आहे त्यालाच काय म्हणतो आपण थोडक्यात एक्सपोनंट. ही एक्सपोनंट फॉर्ममध्ये संख्या एखादी लिहिण्याचं कारण काय, तर एखादा मोठा अंक असेल किंवा अगदीच लहान असेल, अगदी व्हेरी स्मॉल, तर हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिता यावेत म्हणून आपण कसला उपयोग करतो, एक्सपोनेन्शियल फॉर्मचा उपयोग करतो. एक्सपोनंट म्हणजे काय, 10ची जी पॉवर असते तर त्यालाच काय म्हणतो आपण एक्सपोनंट म्हणतो. तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. पहा, आणि इथं महत्वाचा भाग काय सांगितलं, पहा जो डेसिमल पॉईंट आहे एक्सपोनंट लिहिताना डेसिमल पॉईंट पहा बघा, आपण राईट साईडला शिफ्ट केला पॉवर काय होते डिक्रीज, लेफ्ट साईडला शिफ्ट केला पॉवर काय होते इन्क्रीज. हे दोन पॉईंट लक्षात ठेवले का आपल्याला याच्यावरच्या प्रॉब्लेम मध्ये काहीही अडचण येणार नाही. पहा आता अजून पहा